नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नसरापूर प्रकरण, नराधमाला फाशीची शिक्षा, गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार, जय पवारांचा मोठा दावा। केतन अग्रवाल खून प्रकरण, सिया गोयलाने चेतन चौधरीच्या पोलीस कोठडीत वाढ आणि माझी कटिबद्धता संविधानाशी, कंडक्ट रूलचा कोणताही भंग केलेला नाही, नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे प्रतिपादन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले यांचा दिनांक 20 जून रोजी चाकूने भोसकून खून करण्यात आला होता। आता या खून प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे। या प्रकरणात एक पीडित महिला समोर आली असून मयत विलास घुले आणि उमेश माने यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। पीडितेने आरोप केला आहे की विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्यासोबत बळजबरी करून लैंगिक अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार केले। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार ब्लॅकमेल केले आणि पुन्हा पुन्हा अत्याचार केला। हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला होता आणि पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारीही केली होती। मात्र विलास घुले याने तक्रार दिली तर तुमचं काही खरं नाही अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे। उमेश माने आणि विलास घुले हे बुलेट व काळ्या स्कॉर्पिओमधून येऊन सतत त्रास देत असल्याचा आरोपही तिने केला आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार दिनांक 3 जून रोजी विलास घुलेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तिच्या नवऱ्याला आणि मुलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती। त्यानंतर दिनांक 20 जून रोजी तो पुन्हा घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिवीगाळ करू लागला। यावेळी तिचे वडील, पती आणि इतर नातेवाईक त्याला समजावण्यासाठी गेले असता विलास घुले आणि त्याच्या साथीदारांनी काचेच्या बाटल्या व विटांच्या तुकड्यांनी हल्ला सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर झालेल्या झटापटीत महिलेच्या वडिलांनी प्रतिकार केला आणि त्यातूनच पुढे विलास घुले याचा मृत्यू झाला असा दावाही त्या महिलेकडून करण्यात आला आहे। पाहूयात सदर पीडित महिला काय म्हणाली ते। अत्याचारमध्ये आम्ही नवरा बायको लेकरं माझे सगळे साथ राहत होतो। मग तिथून काय जवळ उमेश मानेची चक्की होती, चढायला जात होतो आम्ही। दळण आणायला गेल्यावर मी चक्कीतलं दळण उचलायला आणि ती यायला एकच झालं। त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवल्याच्या नंतर मग जबरदस्ती करायला लागला। मग मी आरडाओरडा करून लागले तर मग ते कोणी नव्हतं, त्याच्या घरी काय नव्हतं। मग ते कोणी ऐकले बी नाही, काहीच नाही। मग ते जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं। तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला। तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन। मग त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही। आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओचे धमकी द्यायला चालू केली त्याने। वारंवार चालू राहिली त्याची धमकी की फोटो व्हायरल करीन आणि तू माझ्या संग असं कर म्हणून। तक्रार देणार होतो तर मग आम्ही तक्रार देण्याला चाललोच होतो। तर मग त्याच्यात मग उमेश मानेला कळालं की हे तक्रार द्यायला चाललेत म्हणून कळालं। तर मग उमेश मानेने रमेश घुलेली आणि विलास घुलेला फोन केला ते तक्रार द्यायला असं चालू आहेत म्हणून। तर मग रमेश घुले, विलास घुले, ते उमेश माने, ते तिघ सगळेच आले तिथं। मग त्याच्यामुळे तर रमेश घुलेने असं म्हणलं की ते आतापर्यंत जे झाले ते झाले, इथून मुरी होणार नाही, माझी ही खात्री आहे। ते रमेश घुलेनी त्याच्यावर जबाब त्याचे घेतले, जर आणखीन जर तक्रार करायला जातात तर तुमचं काही खरं नाहीये। त्याच्यामुळे आम्ही भीतीपोटी गवसलो आणि रानात जी राहत होतो तर आम्ही माझे मुलं बाळ, आम्ही नवरा बायको दोघं जण। ते मग त्या आमच्या मिस्टरला म्हणलं चला घरी चला, म्हणलं आता रानात काही राहायचं नाही म्हणलं। तर मग रानात राहायचं नाही म्हणलं, मग घरी आलो तर आम्ही हे झालो। तिथून मोरे बी 2-4 दिवसाला चक्कर त्याचे उमेश माने आणि विलास घुले ते दोघं यायचे गाडीवर, बुलेटवर यायचे, हरणा वाजवायचे, हे करायचे, कर्फ्यू नाही यायचे। 3 तारखेला आमच्या घरी कोणी नव्हतं। मग मी एकटीच होते। मग विलास घुले आणि उमेश माने ते दोघं जण आले, बुलेटवर आले। आणि ते विलास घुले जी आहे ते म्हणू लागला मला की तू जे संपर्क असे साधलेस, ह्याच्यासोबत संबंध ठेवलेस तसे वारंवार ठेवत चल, नसं तुझ्या लेकरा बाळांना, तुझ्या नवऱ्यांचा जीव घेईन। मग 20 तारखेला मग
डबल आले. कर्फ्यूने 2-3 चक्र घातल्या देवळापासून. कर्फ्यू पुन्हा बुलेटवर हे हरणं ते वाजलं. तर मग घरी आले, शिव्यागाळ करू लागले. मग आमचे मिस्टर म्हणले, जर आता मिटलं होतं तू आणखीन का त्रास दिलास? आमचा सुखी संसार, माझे लेकरं बाळ आम्ही सुखी संसारानं जगत आणले. मग ते शिव्यागाळ करून हे करून गेले तिथून. मग ते पुन्हा म्हणले, तू घराच्या बाहेर निघला तर आम्ही तुला खलास करू. मग तिथून मोहरी धमकी देऊन गेले ते तिथून. तर मग पप्पा ते आलते हे कोण, तर मग आपण समजून सांगू हे करू म्हणून मग समजून सांगायला ते हॉटेलवर आले. तर असं करायलाच का नाही, मग ते समजून सांगण्यासाठी तसं केलं. तर मग त्यांनी हाणमार चालू केले. बेरच्या बाटल्या, डेटाचे तुकडे, दगड त्यांनी हाणमार चालू केले. मग ते म्हणले, हाणमार अशी का चालू केली? समजून सांगायला आम्ही आलोत म्हणले, तुम्हाला का हाणमार करण्यासाठी नाही, अगर कशासाठी नाही आलेलो. मग हाणमार चालू केल्याच्या नंतर ह्यांनी मग पुन्हा हात उचलला. हेच विनंती माझी की तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही केसला गेलतो, तर केसमध्ये आमची तक्रार घेतलेली नाही. आणखीन आम्ही बीडला बी गेलतो तर तिथं बी आमची तक्रार घेतलेली नाही. आमची एवढीच मागणी की आमची तक्रार घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत बीडच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 जून 2026 रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ सीमाताई मनोज ओस्तवाल यांच्या वतीने मोफत वह्या व शालेय उपयोगी साहित्य वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून दैनिक लोकाशाचे संपादक श्री विजयराज बंब, तर उद्घाटक म्हणून पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष जोशी तसेच ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सरस्वती विद्या मंदिर या शाळेचे संस्थापक सचिव उत्तमराव पवार सर, बीड ज्ञानभूमी मराठीचे संपादक श्री ज्ञानोबा वायबसे तसेच युवा दर्पण लाईव्हच्या वतीने मी स्वतः आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी सौ सीमाताई मनोज ओस्तवाल यांच्या अनमोल सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डोंगर सर, प्रस्ताविक मुख्याध्यापक गोरे सर, तर आभार प्रदर्शन श्री प्रवीण पवार सर यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हा जो शालेय साहित्य वाटपाचा जो उपक्रम आहे तर हा 2010 पासून चालू आहे आणि मागच्या 4-5 वर्षांमध्ये आपल्याला प्रयास फाउंडेशन जे आहे मुंबईचं ते आपल्याला सहकार्य करत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मागच्या 4-5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करतो. आणि आज या वर्षीपासून म्हणजे आज 2026 आहे आणि आज सरस्वती विद्यालयापासून आपण ही सुरुवात केलेली आहे. आज या शाळेमध्ये किमान एक 600 ते 700 विद्यार्थी आहेत की ज्यांना आज आपण या मान्यवरांच्या हाताने आपण शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.